आषाढी वारीच्या नियोजनासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत। या नियोजनात पंढरपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती दिसत नसल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे। येत्या 6 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासन आणि पालखी मार्गावरील सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी वारकरी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र आपल्या मतदारसंघातील पंढरपूर तालुक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे। वारीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मंडळी भाविकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपुरात सातत्याने बैठका घेत आहेत। या बैठकांमध्ये खासदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी हजेरी लावत नसल्याने अडचणी सोडवण्यासाठी दात कोणाकडे मागायची असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे। पंढरीत येणाऱ्या भाविकांबरोबर स्थानिक नागरिकांच्या काही अडीअडचणी असतात, त्या जाणून सोडवण्याची आवश्यकता असते। मात्र खासदार ताई गायब असल्याने पंढरपूरकर जनता हवालदिल झाली आहे। लोकसभा निवडणुकीत पंढरपूरकरांनी प्रणिती शिंदे यांना भरघोस मतदान केल्याने त्या खासदार झाल्या। खासदार झालेल्या ताईंनी मतदार अडचणीत असताना त्यांचे ऐकून गाऱ्हाणे सोडवावे अशी अपेक्षा असते। मात्र मतदारांच्या अपेक्षांचा भंग झाला असून लोकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।